सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा रोमांचक आणि जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रतिमाने सायलीला प्रिया ही आपली तन्वी नसल्याचे सांगतात. जेव्हा आता सायली अर्जुनला ती सगळं सत्य सांगते आणि ज्या वेळेस आता अर्जुन हा प्रियासोबत आता बोलत असताना ज्या वेळेस प्रियाच्या मोबाईलवर महिपतचा आलेला कॉल अर्जुनने घेताच आता पोपटासारखे भडाभडा सत्य ओकणाऱ्या महिपतचे भयानक सत्य अर्जुन समोर कसे येते आणि आता हे सगळे गणित आता लक्षात घेऊन रविराजांकडे येत आता प्रिया ही तन्वी नसल्याचे गणित एकाच फॉर्म्युल्याने अर्जुन कसा सोडवतो. प्रतिमाने प्रिया तन्वी नसल्याचे सांगितलेले सत्य, महिपतचा आलेला एक कॉल आणि आता प्रतिमाची खोटे डेड बॉडीचे DNA आणि प्रियाचे DNA कसे मॅच झाले हे तिसरे सत्य आणि असे अजून कोणते चौथे सत्य आहे की जेणेकरून अर्जुन हा प्रिया तन्वी नसल्याचे पुराव्यासकट सिद्ध करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता नागराजची प्रतिमाला धडक होताच आता प्रतिमाने नागराजला अगदी निरखून बघितलेलं असतं आणि आता त्याच वेळेस आता नागराजला प्रतिमाला काही आठवतंय की काय याची भीती वाटून नागराज ताबडतोब आता सुभेदारांच्या घरून आता पळालेला असतो. इकडे आता सायली ही प्रतिमाकडे येऊन प्रतिमाची तन्वीने जे वर्तन केलं त्याबद्दल आता माफी मागते. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, तन्वी तुमच्याशी जे वागली ना त्याबद्दल मी तुमची माफी मागते, कारण त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आणि पण तुम्ही सुद्धा तिला मोठ्या मनाने माफ करा, कारण ती तुमची मुलगी आहे आणि तुमचे रक्ताचे नाते आहे. तेव्हा आता प्रतिमाने सुद्धा सायलीला तन्वी ही तिची मुलगी नसल्याचे सांगितलेले असते. तेव्हा आता सायलीला देखील मोठा अचंबा वाटलेला असतो. प्रतिमाने सांगितलेले असते की माझी छोटी मुलगी ज्यावेळेस मोठी झाली असेल त्यावेळेस ती तुझ्यासारखी असेल आणि तिचं वागणं बोलणं हेही तुझ्यासारखं असेल, असे आता प्रतिमाने आता सायलीकडे बोट करून सायलीला सांगितलेलं असतं. इकडे आता सायलीला मोठा पेच पडलेला असतो. प्रतिमा आत्या असं का म्हटल्या की प्रिया त्यांची मुलगी नाही म्हणून. इकडे आता सायली ही विचारात पडून अर्जुनला प्रतिमाने सांगितलेले सत्य आता सायली अर्जुनला सांगते आणि आता पटकन अर्जुन देखील विचार करतो आणि अर्जुन म्हणतो की मिस सायली, मला तर संशय पहिल्यापासूनच येतो की ती प्रिया खरंच प्रतिमा आत्याची मुलगी नसेल म्हणून, कारण ती अशी आता कसे वागते, तन्वीचा एकही गुण तिच्यामध्ये नाही आणि ती प्रतिमा आत्याची मुलगीच वाटत नाही. तेव्हा आता सायली म्हणते की असं कसं म्हणता अर्जुन सर तुम्ही, अहो त्यांचं रक्ताचं नातं आहे आणि प्रिया कदाचित आश्रमात आईबापांच्या मायेशिवाय वाढली ना तेव्हा ती असं वागत असेल. तेव्हा तर अर्जुन म्हणतो की मग आश्रमात तुम्हीसुद्धा प्रियासोबतच वाढल्या ना, तुमच्यामध्ये आणि प्रियामध्ये किती फरक आहे. तुमचं वागणं बोलणं आणि स्वभाव तर प्रियाचं वागणं बोलणं आणि स्वभाव बघा, दोघीही एकाच ठिकाणी एकाच आश्रमात वाढल्या. तेव्हा आता सायलीला देखील अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं. इकडे आता अर्जुन प्रियाच्या रूममध्ये आलेला असतो. तेव्हा आता प्रियासुद्धा अर्जुनला जवळ घेण्याचा प्रयत्न करते. प्रियाने विचार केलेला असतो की जर आपण अर्जुनला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तरच आता आपला सुभेदारांच्या घरी निभाव लागेल, कारण ती म्हातारी आणि हा किल्लेदार पूर्ण या सायलीच्या आहारी गेलेत आणि सायली एक एक चमत्कार काय करते, प्रतिमाला काय जवळ धरते. तेव्हा आता सायलीवरती त्या म्हातारीचा देखील पूर्ण विश्वास बसलाय आणि आता जर आपण अर्जुनला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले नाही तर आपलं काही खरं नाही, असे म्हणत आता प्रियाने सुद्धा अर्जुन सोबत गोड बोलण्याची आता सुरुवात केलेली असते. इकडे आता हळूहळू अर्जुन हुशारीने प्रियाच्या मनातलं सगळं काढण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन म्हणतो की तन्वी मला एक सांग ना, तू ज्यावेळेस आश्रमात होती त्यावेळेस तुझं आणि सायलीचं पटत नव्हतं असं म्हणजे आत्ता देखील पटत नाहीये आणि
तुमच्यामध्ये इथेच एवढं भांडण होतं तर आश्रमात तुम्ही एकत्र असताना काय केलं असेल. तेव्हा आता प्रिया म्हणते की ती सायली तशीच होती, भांडखोर होती, दररोज माझ्यासोबत भांडायची. तर आता अर्जुन म्हणतो की मग तुमच्यामध्ये भांडणं होत होते तर मग आश्रमात बाकीचा सगळा वेळ तू जास्त कुणाबरोबर काढायचे, म्हणजे विलास काका की अजून दुसरं कुणीतरी. तेव्हा आता ते ऐकून प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अर्जुनला काय उत्तर द्यावे हे आता प्रियाला कळत नसतं. आणि त्याच वेळेस योगायोगाने आता प्रियाच्या मोबाईलवर हा महिपतचा कॉल आलेला असतो. प्रिया विचारात पडलेली बघून अर्जुन म्हणतो की प्रिया तू विचार करून मला उत्तर दे, तोपर्यंत मी कुणाचा फोन आला हे बघतो. आणि पटकन अर्जुन आता त्या फोनकडे जातो. तेव्हा प्रियाच्या मोबाईलमध्ये महिपत नावाने सेव्ह केलेला तो फोन आता वाजत असताना अर्जुन बघतो आणि महिपत नाव बघताच आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. प्रियाला महिपतचा फोन कसा आला असा आता अर्जुन विचार करतो. ताबडतोब आता अर्जुन हा प्रियाचा मोबाईल घेतो आणि फोनवर बोलणे ऐकू लागतो. इकडे आता नागराजने सुभेदारांच्या घरून तन्वीचे ते वागणे बघून पळ काढलेला असतो आणि सरळ आता महिपतचे घर नागराजने गाठलेले असते. आणि तिथे आता काडी टाकून नागराजने महिपतला प्रियाची सगळी हकीकत सांगितलेली असते. जी प्रिया सायली आणि प्रतिमाला वेगळं करायला गेली होती, सायलीला झोपेच्या गोळ्या देणार होती, त्याच प्रियेने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि भर आरतीमध्ये सायलीच्या हातून पंचारती ओढून रविराजच्या हाताची कानाखाली सुद्धा खाल्ली. आणि नंतर आता मोदक तयार करताना प्रियाने मोदकाऐवजी लाडू कसे तयार केली आणि प्रिया ही सगळ्यांच्या तोंडावर कशी आपटली हे सगळे हकीकत आणि प्रियाचा तो सगळा सिनेमा आता नागराजने महिपतला सांगितलेलं असतं. तेव्हा आता साक्षी आणि महिपतला खूप राग आलेला असतो. महिपत म्हणतो की मला शहाणपणा शिकवायला चालली होती, मला बोलायला निघाली होती आणि आता ही तोंडावर पडली, हिने पूर्ण माती खाल्ली, माती. तेव्हा आता महिपत म्हणतो की आता या प्रियाला जाब विचारायलाच पाहिजे. अजून जर प्रिया आता तिथे थांबली तर काही ना काही उलटच करून बसेल. तेव्हा आता ताबडतोब आता रागाच्या भरात महिपतने कॉल केलेला असतो आणि तो फोन आता अर्जुनने कानाला लावलेला असतो. महिपत म्हणतो की हे माजोरडे प्रिया, मी तुला तिकडे कशाला पाठवलं होतं. अगं त्या सायलीला तू झोपेच्या गोळ्या देऊन प्रतिमा पासून तिला बाजूला करणार होतीस ना, तूच माती खाल्लीस. आणि त्या मोदकाचं काय केलंय तू तिथे, लाडू बनवले की दगडं बनवले, ते बनवलेले सगळे मोदक तूच खात बस. तर आता भडकलेला महिपत प्रियाला वाटेल तसे बोलत असतो आणि अर्जुन ते सगळे ऐकत असतो. आणि त्याचबरोबर आता प्रिया आणि महिपतचा एकमेकांशी घनिष्ठ असा संबंध असल्याचे सत्य अर्जुन समोर आलेले असते. आणि प्रिया ही महिपतच्या सांगण्यावरून प्रतिमा सायलीला वेगळं करण्यासाठी इथे आल्याचे सुद्धा आता अर्जुन समोर आलेले असते. आणि पटकन आता अर्जुन फोन कट करतो. प्रिया म्हणते की अरे अर्जुन, तो माझा फोन आहे, तू का घेतलायस माझा फोन. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की कुणाचा फोन होता काय माहिती, फोनवर कुणी काही बोलतच नव्हतं, मी कट केला. हा सांगणार आता प्रिया, तू आश्रमात कुणाबरोबर जास्त वेळ घालवत होतीस. तर आता इकडे प्रियाला काहीच सुचत नसते अर्जुनला काय उत्तर द्यावे. तेव्हा आता अर्जुन प्रियाच्या रूममधून सरळ आता सायलीकडे येतो आणि फोनवरील महिपतचे ते सगळे बोलणे आता अर्जुन सायलीला सांगतो. आणि अर्जुन म्हणतो की नक्कीच प्रिया ही तन्वी नाहीये आणि तिने तुला आणि प्रतिमा आत्याला वेगळं करण्यासाठी महिपतच्या प्लॅननुसार ती इथे आली, म्हणूनच तिने काल गणपती उत्सवामध्ये हे सगळं केल्याचे अर्जुन सायलीला बोलतो. आणि महिपतचे ते बोलणे आता अर्जुन सायलीला सांगतो. तेव्हा आता प्रतिमा आत्याने सांगितल्यामुळे आणि महिपतच्या कॉलमुळे प्रिया नक्कीच तन्वी नाही असे मी खात्रीने सांगतो, असे अर्जुन आता सायलीला बोलतो. अर्जुन म्हणतो की अगं प्रतिमा समजून जी खोटी डेड बॉडीची DNA टेस्ट केली होती, तिची टेस्ट या रिअर असलेल्या प्रियाच्या ब्लड ग्रुपशी कशी मॅच झाली असेल आणि सिटी हॉस्पिटलमध्ये देखील तो फ्रॉड असल्याचे समोर आले. तेव्हा नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी गडबड असल्याचे क्षणात वकिली डोक्याच्या आता अर्जुनच्या डोक्यात आलेली असते.
तर आता अर्जुन हा रविराजकडे येत रविराजला सुद्धा सगळी हकीकत सांगतो. तेव्हा आता प्रियाची ब्लड टेस्ट आपल्याला पुन्हा करावी लागेल असे अर्जुन रविराजला सांगतो. तर आता रविराज म्हणतो की तन्वीची तिच्या पायावर जन्मखून आहे. अर्जुन, तन्वीच्या पायावरती म्हणजे प्रियाच्या पायावरती ती जन्मखून आहे की नाही हे सुद्धा आपल्याला याची खात्री करावी लागेल. सायली म्हणते की एक काम करते, रात्री प्रिया जेव्हा झोपली असेल ना तेव्हा मी प्रियाच्या रूममध्ये जाऊन ती जन्मखून आहे की नाही बघते. तर आता रविराजला सुद्धा सायलीचं म्हणणं पटलेलं असतं. तर आता इकडे प्रिया ही झोपलेली असताना रात्री गुपचूप सायली आता प्रियाच्या बेडरूममध्ये येते आणि प्रिया ही कंबल घेऊन सुस्त पडलेली असते आणि प्रियाचे दोन्ही पायाचे तळवे आता उघडे पडलेले असतात. त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली तिथे येऊन प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नसल्याचे आता दोघांच्याही समोर आलेले असते आणि दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो. ताबडतोब आता अर्जुन, सायली रविराजला ते सगळं सांगतात. तर रविराज वाऱ्याच्या वेगाने दरवाजा उघडून प्रियाच्या रूममध्ये येत अखेर प्रियाचे ते उघडे मोकळे पाय बघतो आणि त्याच वेळेस एका सेकंदात प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य रविराज समोर आलेले असते आणि वकिली डोक्याने 3 भयानक सत्याने आता एकाच मिनिटात अर्जुनने वकिली डोक्याने आता प्रिया ही तन्वी नसल्याचे गणित एकाच फॉर्म्युल्याने म्हणजे तुळशीपत्राने सोडवलेलं असतं आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य अर्जुनने रविराज समोर आणलेले असते. तेव्हा आता भयानक सत्याचा धमाका उडत आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य कसे आता पूर्णाई रविराज समोर येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.